हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण डेरिव्हेटिव्ह या टॉपिक विषयी असणाऱ्या ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत त्या कॉन्सेप्ट्स आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, आजचा जो डेरिव्हेटिव्हचा आपण भाग घेणार आहोत हा तुम्ही जेई, त्यानंतर नीट, त्याच्यानंतर अजून काही सायन्स बॅकग्राऊंड रिलेटेड ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील, ज्या की एंट्रन्स एक्झाम असतात, त्यासाठी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. परंतु काय होतं की 11th हे सर्व कन्सेप्ट नव्याने इंट्रोड्यूस झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्याचा काय होतो की त्याचं जे आकलन आहे किंवा त्याचं होणारं जे अंडरस्टँडिंग आहे ते अंडरस्टँडिंग होण्यामध्ये कुठेतरी तफावत आढळलेली आपल्याला जाणवते. विद्यार्थी मित्रहो, हीच तफावत आपण दूर करण्यासाठी आपण स्टडी कट्टा या चॅनलच्या माध्यमामधून आपण ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत त्याचा आपण सविस्तर स्टडी करणार आहोत. तर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रहो, डेरिव्हेटिव्ह हा जो चॅप्टर आहे हा अत्यंत महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रहो, डिफरन्सिएशन असं त्या टॉपिकला काय केलं जातं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रहो, आता बघा की डिफरन्सिएशन नॉर्मली बघा इयत्ता 10th मध्ये सुद्धा तुम्ही काही बेसिक कॉन्सेप्ट शिकलेला असता. 10th मध्ये तुम्ही स्लोप हा कॉन्सेप्ट काय केलेला आहात, व्यवस्थितपणे शिकलेला आहात. विद्यार्थी मित्रहो, स्लोप काढताना सुद्धा काही बेसिक ज्या कॉन्सेप्ट्स असतात त्या कॉन्सेप्टचा तुम्हाला खूप आधार घ्यावा लागतो. बघा की स्लोप, आता स्लोप फाइंड करण्याच्या किती मेथड्स आहेत तर बघा विद्यार्थी मित्रहो, ज्यावेळी कोऑर्डिनेट्स बरोबर आहे, सपोज a into bracket x1 comma y1 and b into bracket x2 comma y2. समजा तुम्हाला कोऑर्डिनेट प्रोव्हाइड केले, जर कोऑर्डिनेट प्रोव्हाइड केले तरी पण आपल्याला स्लोप फाइंड आउट करता येतो. आणि जर अँगल फाइंड आउट केला, सपोज थिटा दिला, किंवा त्याच कॉन्सेप्टला इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन. म्हणजे काय की स्लोप आहे, बेसिकली स्लोपची डेफिनेशन तुम्ही पाहिले. आता जर कोऑर्डिनेट प्रोव्हाइड केले असतील तर स्लोप कसा काढला जातो? m इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा स्लोप तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कोऑर्डिनेटची आवश्यकता असते. जर तुमच्याकडे कोऑर्डिनेट किंवा त्या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला कोऑर्डिनेट प्रोव्हाइड केलेले असतील तरच तुम्ही हा प्रॉब्लेम किंवा हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही स्लोप काढण्यासाठी काय करू शकता, यूज करू शकता. अदरवाइज हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता का? नाही मित्रांनो, हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकत नाही. आता का? बघा, ए म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण समजा एक अशी जर लाईन कन्सिडर केली, बरोबर, या लाईनचे दोन कोऑर्डिनेट आहेत. ए हा एक पहिला कोऑर्डिनेट आहे आणि बी हा दुसरा कोऑर्डिनेट आहे. आता मला सांगा, ए चे कोऑर्डिनेट x1, y1 आणि बी चे कोऑर्डिनेट आहे x2, y2. आता बघा, स्लोपचा कन्सेप्ट काय सांगतो की स्लोप हा जनरली स्लोप कशाने डिनोट केला जातो? m ने डिनोट केला जातो. आता आपण पहिला जो स्लोपचा कॉन्सेप्ट बघतोय तो म्हणजे जर कोऑर्डिनेट प्रोव्हाइड केले असतील तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करता. पण विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला इन्क्लिनेशन म्हणजे काहीतरी थिटा जर प्रोव्हाइड केलेला असेल, जर तुम्हाला काहीतरी थिटा प्रोव्हाइड केलेला असेल किंवा एखादा अँगल जर इन्क्लाइन होत असेल तर कसा काढायचा स्लोप? तर m इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे जो टेंजन्शियल अँगल असतो किंवा टॅन्जंटला होणारा अँगल असतो, बरोबर, म्हणजे काय की m इज इक्वल टू तुम्ही टॅन थिटा घेता, बरोबर. त्याच पद्धतीने तुम्ही लाईनचा जो स्लोप असतो त्याच पद्धतीने तुम्ही लाईनचाही सेपरेट स्लोप डिफाइन करू शकता. आता विद्यार्थी मित्रहो, जे काही तुमचं डिफरन्सिएशन आहे त्या डिफरन्सिएशन मधले फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते आधी आपण बघू. आता आपण 11चा बेस घेतोय, त्याचे आपण जे डिफरन्सिएशनचे प्रूफ्स आहेत की एखादा फॉर्म्युला कसा आला त्याची सुद्धा आपण सेपरेट लेक्चर सिरीज बनवून या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर डिफरन्सिएशन मधला सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला d/dx ऑफ k इज इक्वल टू 0. आता विद्यार्थी मित्र, k म्हणजे काय? तर वेअर k
इज द कॉन्स्टंट. के ला काय म्हटलं जातं? के ला कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. बघा की डी बाय डीएक्स ऑफ के. आता व्हॉट इज द डी बाय डीएक्स? डी बाय डीएक्स म्हणजे काय विद्यार्थी मित्र? बघा आता नुसतं डी बाय डीएक्स इज द डिनोशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असं म्हटलं तरी चालेल. नुसतं डी बाय डीएक्स. आणि समजा आता नुसतं डी बाय डीएक्स असून चालेल का? तर आपल्याला एखाद्या फंक्शनची गरज असते आणि जर एखाद्या फंक्शनची तुम्हाला गरज असेल तर तुम्हाला ते फंक्शन डिफाइन करावं लागतं. सो फंक्शन कसं करतो आपण डिफाइन? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. बरोबर? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता इथे x ला काय म्हटलं जातं? तर x ला इंडिपेंडेंट व्हेरिएबल. x ला काय म्हटलं जातं? इंडिपेंडेंट व्हेरिएबल. आणि y ला काय म्हटलं जातं? तर y ला डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? y ला डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हटलं जातं. आता विद्यार्थी मित्रहो, तुमच्या मनामध्ये 100% प्रश्न आला असेल आणि येण्याची गरज आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? तर व्हेरिएबल म्हणजे टू व्हॅरी. व्हॅरी म्हणजे चेंज होणं. विद्यार्थी मित्रहो, एक्स फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा आपण फंक्शन डिफाइन करूया जे की कॉन्स्टंट फंक्शन असेल किंवा ट्वाइस ई रेस टू एक्स, 2 ई रेस टू एक्स. आता 2 ही टर्म कशी झाली? 2 ही टर्म कॉन्स्टंट झाली. ई रेस टू एक्स. बरोबर? ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स म्हणजे काय? की इट इज अ एक्सपोनेन्शियल फंक्शन झालं. हे कसं फंक्शन झालं? एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय? की द फंक्शन which is expressed in the form of exponent is called exponential function. किंवा e raised to power something. Suppose e raised to 5, e raised to 2, e raised to 3 and so on etc. म्हणजे काय? की एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय? द फंक्शन्स which are expressed in the form of exponent, index, power is called exponential function. आता x ला काय म्हटलं जातं? की y is equal to twice e raised to x. याच्यामध्ये x हा तुमचा काय झाला? x is known as independent variable and y is known as dependent variable. आता विद्यार्थी मित्रहो, हे फॉर्म्युले आपण पाहतोय खरं, पण हे फॉर्म्युले पाहण्याच्या आधी आपण फंक्शन पण डिफाइन. आता फंक्शन कसं डिफाइन करतो? y is equal to f of x is the function. x काय असतो इथे? x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो. विद्यार्थी मित्रहो, x काय असतो? x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो. त्याच्यानंतर y हा काय असतो? y हा डिपेंडंट व्हेरिएबल असतो. y हा काय असतो? डिपेंडंट व्हेरिएबल. आता जे फंक्शन मी कन्सिडर केले y इज इक्वल टू f ऑफ x, हे फंक्शन मी कन्सिडर केले. आता हे फंक्शन जर मी कन्सिडर करत असेल, बरोबर, हे फंक्शन जर मी कन्सिडर करत असेल तर काय होणार? या फंक्शनचा मला डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह हा जो कन्सेप्ट आहे किंवा डी बाय डीएक्स हा जो कन्सेप्ट आहे डेरिव्हेटिव्हचा, हा डेरिव्हेटिव्ह मला कशावरती ऑपरेट करावा लागेल? तर हा डेरिव्हेटिव्ह मला y या फंक्शन वरती ऑपरेट करावा लागेल. म्हणजे काय? की डी बाय डीएक्स ऑफ y. म्हणजे काय विद्यार्थी मित्र? y हे तुम्ही फंक्शन कन्सिडर केलंय. x हा त्यामधला इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि y हा त्यामधला डिपेंडंट व्हेरिएबल झाला. मग जर x इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल, y हा डिपेंडंट व्हेरिएबल असेल आणि d बाय dx म्हणजे काय? तर d बाय dx इज द रिप्रेझेंटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. बरोबर? और डेरिव्हेटिव्ह इज ऑल्सो नोन ॲज स्लोप. विद्यार्थी मित्र, तुमच्या नोटबुक मध्ये हे मेन्शन करून ठेवा. आपण या कन्सेप्टला म्हणजे 8 च्या पुढे, इयत्ता 8 किंवा स्टँडर्ड 8 च्या पुढे ज्या कन्सेप्ट चालू होतात ह्या 11, 12 चा बेस असतात आणि त्याच बेसला कॅरी करून टॉपिक काय केले जातात? डिफाइन केला जातो किंवा रेडी केला जातो. त्यामुळे तुम्हाला स्लोपचा कन्सेप्ट माहित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पुढे पुढे आपण जसं जसं डिफरन्शिएशन 11 चं झालं की त्याच्यानंतर आपण 12 ची लेक्चर सिरीज तयार करणार. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करणार की त्याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड करणार की नेमकं डिफरन्शिएशन का महत्त्वाचं आहे ते आपण काय करणार यामध्ये प्रोव्हाइड करणार. आता dy upon dx,
dy अपॉन dx म्हणजे काय, तर y हे एक फंक्शन आहे, y हे एक फंक्शन असल्यावर डेरिव्हेटिव्ह, आता dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह, आता हा डेरिव्हेटिव्ह कुठल्या तरी फंक्शनवर मी ऑपरेट करतो म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, याला कसं वाचायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x, derivative of y with respect to x is known as fundamental definition of differentiation. त्यानंतर आपण 11 साठी लागणारे जे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते आधी आपण बघणार. d by dx of k, समजा कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो नेहमी किती येतो, 0. आता विद्यार्थी मित्र, हे स्टँडर्डाइज फॉर्म्युले आहेत. आता हे स्टँडर्डाइज फॉर्म्युले कुठल्या फंक्शनच्या आधारे आले ते सुद्धा आपण डिफाइन करणार. त्यानंतर फॉर्म्युला नंबर 2, d by dx of e raised to x is equal e raised to x. फॉर्म्युला नंबर 3, d by dx of a raised to x is equal to a raised to x into log a. फॉर्म्युला नंबर 4, d by dx of 1 upon x is equal to minus 1 upon x square. फॉर्म्युला नंबर 5, d by dx of log x is equal to 1 upon x. त्यानंतर अजून जे काही महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत.